चालू भाया चालू गणशा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारे कापसोने डीरा डोमरा ठाये घोणा टीडारे पालाने रसे निमडा फवारो देजुरे चालू भाया चालू गणशा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा कमाये ज्यादा लेने टोरीने विव्याने ठोते बनावरा दोवा तेरी बणी जासे ठोरी रे चालू भाया चालू बणशा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा। आवडलं का सेंद्रिय शेतीवरचं माझं गाणं? सेंद्रिय शेतीमुळे खूप फायदा होतो. कमी खर्चात शेतीचं उत्पन्न वाढवता येते व जमिनीचा कस सुधारतो, पीकही चांगले येते. सेंद्रिय शेतीमुळे एवढा फायदा होतो तर मग रासायनिक खत कीटनाशक का वापरायचे? बीज प्रक्रिया. सर्वात आधी आपण शिकूया बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया केली की बी चांगले रुजते, अळी कीड बुरशी यापासून बियाचा बचाव होतो व पीक चांगले निघते. बीज प्रक्रिया करून दाखवणार आहे सांगा फिरांग्या. राम राम मंडळी. ते हमरे यहाँ रे मीटिंग आवे तो मो खूब वारो काय थोडो बार तुम म्हणजे खेती बारे में माहिती आपणी से हाँ जो तुम मी जो माहिती आपी जो तुम करनो जोवे हाँ नहीं तो तुम माहिती आप दे दियो तेरे पछो तुम काय नहीं करने तेरम काय फायदो इनाम काय से आपण लोक कर्ज होइतलो तिनाम कर्ज बचत कसं है हाँ इनामा आपण काय खतन बाराम किंवा दवान बारामा हाँ आपण वेर नहीं करनु से हाँ तेरो आपण जसं कसं काय वेरनु से हाँ ते तेरो माहिती लेन बाद में होता आप करनो हाँ तो ये आपण सब करनो जोवे हाँ हो ते आपण एवी थोडो फार एना दाणन बारामा काय से जो आपण विचार करू. बीज प्रक्रिया म्हणजे काय म्हणजे आपण मुले काय बियारू लावतला जे आपण जसं तसं वेर देतला त्याचे वारू उगणं जोवे ते तेरो आपण लेप म्हणजे तयार करणं द्रावण तयार करणं तेरो म्हणजे काय ये देख ये दाणा से ते तेरा में बीजावणं ये काला दाणा से मोकाय से काय से ये मोकाय आणि ये से ये तोवरी हाँ ये से ये चोणा ये से ये मूंगे ये से आपण मिरचान बीज हाँ आणि ये से जुवार एरो आपण म्हणजे द्रावण तयार करणं लेंपण एरो बद्दल तुम्ही माहिती आपण से चालो तुम्ही इन बियारा पर माहिती के म्हणजे लेप के करे लगावणं द्रावण में के बुडावणं जो तुम्ही देखाडो. चालो बा एक पुसभर इन ये गोबर लेणं असं हाँ तिनाम थोडं आपण पाणी नाखणं हाँ ये भिजवाय उतर कसं हाँ तेरे ये असं राबडी बनवणं असं ये आपण 1 किलो म्हणजे गोबर से एनम पस आपण काय करणं 1 लिटर ये कैसे गायन मूत 1 लिटर गायन मूत लेणं इनामा हाँ असं नाखणं असं असं आपण राबडी तयार करून वारत हाँ 1 लिटर बोरिंग से हाँ ये वारोच कालवी लेणं आपण कालवी ले देके परत ये 1 पाव बोरिंग गहू से काय से गहू 1 पाव बोरिंग गहू से ये गहू आपण वारू पाणी मस भिजवी लेणं वारू बारीक कर देणं बारीक करीन पस इनामा आपण इन राबडी में नाख देणं हाँ असं करें राबडी में नाख्या के परत हूँ चावी लेणं आपण चावी ले देके परत ये 1 चम्मच ओवीत काय से ये ओवीत 1 चमचा भरीन आपण असं इन राबडी में नाख देणं हाँ आणि वार जुन आपण काय करणं वार चावी देणं हाँ चावी दिल्या के अहो ते आपण से ने ये आपण मोले बियारो लावतला जो हिनाम बीजवी देणं आपण 1 तास भरीन बीजव्या ते तर काय होतलं के आपण जसं वेरे तसं उग जातलं हाँ ये आपणी राबडी तयार आई गई ने ते हिनामा कसं भिजवणं काय भिजवणं
ते तेर बद्दल हे तुम माहिती देखाडो मी ते देख असले आपण जिजव काय बी सिंद्र लेणो हा असले जिजव सिंद्र लेणो के वारो म्हणजे जिजव म्हणजे आपण काल गाणं आवतलं डाठीन हा डाठीन आवतलं आणि हे काय छे जुवार जुवार छे આપણે ગોરણ છે એ जुवार અને આપણે હાઇબ્રિડ जुवार नाही वापरनो गौरण जुवार वापरनो आपण ते हिनाक आपण कसं असं हिना सिंद्राम नाक देणो हा नाख्या के तेर पसो वार असं गुंडावेन असं करेन गुंडावेन असं आपण वारो बांध देणो हा असं करेन बांधणी नाक हा असं ते यसे जुवार काय काय बांधे आपण जुवार जुवार से ते इना काजे आपण 2 घंटा लगन हिनामा बीजवीन नाखण आपण हा 2 घंटा ठाको बीजवाइन रहने देणो यने बिकत ते परत होऊन जा आपण पाणी वाढाय लेणो हा ते य बिग हे त्यारो पूरा हे की नाही बियारो ते आपण बियारो यो बुडणे बाज जाई देख हा बुड गयो ते इना काजे आपण 2 घंटा तक बीजवीन मेकणो कतरा 2 घंटा देख तुम कह कसं सुकावणे ते सुकावणे आपण देख 2 घंटा ते बीजवी में काय गयो ते आपण सुकावणं से ते देख यस आपण 1 घंटा आपण आथरी देणो साहवे हा साहवा में असं काढेन हा असं काढ देणं आपण हा आणि असं करेन पकडी लेणं हा आणि वार असं वेर देणं हा असं सावे सुकावणं हा तो पण नाही सुकावणं असं 2 घंटा लगन मेकणो तर तेर बद्दल तुम फसं मी माहिती आप के फोडापर आपण काय काय करनो आणि काय कत्र प्रमाण ले द्या काय कर्या 20 प्रक्रिया म्हणजे आपण दाणा भिजवणे बियारू भिजवणे साहित्य शेण 1 किलो गोमूत्र 1 लिटर गुड़ 250 ग्राम हळद 1 चमच तयारी प्रक्रिया वरील वस्तू एकत्र करून 3 रात्र भिजत ठेवणे चौथ्या दिवशी बिया कपड्यामध्ये बांधून ठेवणे वेळ 1 दल 2 तास ठेवणे द्विदल 1 तास ठेवणे नंतर द्रव्यातून काढून बिया सावलीत सुकवणे व पेरणे भाजीपाला रूपाचे मुले या द्रव्यात भिजवून रोप लावावे शेण पाणी राबडी बिवाराला ट्रस वाढवण्याची पद्धत शिकून घेतली आता जमिनीला ट्रस वाढवण्याची पद्धत पाहूया जमिनीला ट्रस वाढवण्यासाठी पिठाच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात शेण आणि पाण्याची राबडी वापरायची शेण आणि पाण्याची राबडी बनवून दाखवणार आहे दिलीप कोरसी आपू बीज प्रक्रिया कर्याने ती आपण बीज वारू घ्यावी हिने हा वारू घ्यावी ती हिमी आपू काजे इना जमीन वाटू खत नाटतलाने तिची आपू हिमी ही राबडी बनावणं से काय बनावणं राबडी हा ती हिमी राबडी बनावणे ती राबडी वाटू काय काय जुगतलं बरोबर की नाही हा ती पहिले खत नाटतला ती ते खत आपू वेचायचं लावतला ती हिमी ही राबडी बनावणं से ती यू 2 किलो गु से कतरू से 2 किलो गु एने यो 10 लीटर गायन मुझ से हाँ एने यो दावन पिठो कानलो भी मुंगडान उड़दीन काय तुवरीन कानला भी दावन पिठोन 2 किलो दावन पिठो कतरो 2 किलो एने जीव राफन दो से काय से राफन दो भी 2 किलो लेना एने यो गोबर से गोबर 20 किलो से कतरो 20 किलो 1 टुकलो भरीन लेना एने हिमी यो खाडू से खाडू ए खुंदोना एने ई थैली से इना मा होते यो पानी भेस्टिन ने आपो नाखणो से हिमे आपो न्याती गुवन पानी भेस्टिन न्या नाखणो सीनामा जरा का मा गुवार गो जाने जुजे हैं हो हिमी ने खाडा मा आपो नाखणो से हो हिमी आपो इना पीटा काजे घुंगणो से हो पानी नाखिन घुंगणो से हो बेसन पिठन राबडी ने हो बेसन दाव हो दावत जुन जुए कानलो बी एने जरा वारो हे जरा लहाणा हे सारखो राबडी करीन खाडा मा नाखणो से
राबड़ी बनाने जरूर से आप हैं ये राफोन धू से इना काजे हमें घूमण से राबड़ी हो इना भी राबड़ी बनावण से आप इना हो इना घूमण एने को सेरनते हैं राबड़ी बनाई आप नाखण से इना हमें ये गोबर 20 किलो से ते आप थोड़ू थोड़ू करीन जो 20 किलो खरता तक राबड़ी बनाई खादा मा नाखण हो गोबर थोड़ी थोड़ी हरी ये 20 किलो तक हमें नहीं नाक जे आप हमें ये मूत नाखण से हमें आपको काजे ये चावण से हो चावणे है गोते हैं चावणी ना हो या पो नाखे ही नाखो तीना है वारू चाव भी लेने है करीन राबड़ी खत साहित्य 10 लिटर गोमूत्र 20 किलो शेण 2 किलो दाळपीठ 2 किलो गुड़ 2 किलो वारूड माती 200 लिटर पाणी तयारी प्रक्रिया वरील वस्तूचे मिश्रण करून हे मिश्रण 7 ते 8 दिवस भिजत ठेवणे वापर लहान असताना झाडाला प्रत्येकी 1 ग्लास प्रमाणे रीण पद्धतीने राबडी 2 वेळा देणे मोठे झाल्यावर झाडाला प्रत्येकी अर्धा लिटर प्रमाणे राबडी 2दा देणे लसूण मिरची तंबाखू लमितम फवारा पीठ वाढत असताना केसरडी उंटअळी यासारख्या इतर कीड पिकावर हाल करतात अशा ओढ्यांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी लमितम फवारणी वापरता येईल लमितम फवारणी बनवून दाखवणार आहे बंसी शिकार सिंग राम राम दादा राम राम बायान राम राम वारू तुम आखावीन बसे है मैंने ते आपण राबडी खत बनवणे बी शिकला ने ते तेर पर काय काय आपण राबडी नाख्या कापस पर असं ने ते आपण कमाई वारावण जे करून आपण राबडी बनावे नाख्या ते हे मी तेर पर बी आपण नाख्या ती बी किडा काढला आपण कपसन झाडा पर रहतला ने ते तीन किडान करता आपण हे मी फवार बनावण से ने ते यो वस्तू हे मी काय काय से तो हे आपण हे मी देखसू एने तीना कसं बनावणचं कहसू ने ते करीन हे मी ये नीवी मिर्ची से कतरी नीवी मिर्ची से ये 1 किलो कतरी से ये 1 किलो ये काय से लसम ने तो ये भी 1 किलो से यानी ये तंबाकू से भांग ने अपन पीणा करता वापरता ने ची भांग से ये भी 1 किलो से यानी ये से गायन मूत कतरा 1 लीटर से ये भी इनामा गिलास में थोड़ा गास्ती दे से हे मी आपण इना लसण काजे सुलसू हाँ ते तुम आखा हे मी मदत कर लागजो मेसेक ते आखा में आपण थोडं थोडं एमिस के हेनाक सुलसू हे मैंने असं या पाखड्या राहतला ने या काढून आपण कव्या से ने हे मी आपण हेनाक पाखड्या आपण सुल देदा ने मोठो मोठो कचरो भी काढ देदा हे मी आपण हेनाक खाण्या बनाखीन हेनाक जिना करसो हे मी ने कुटसो आपण हे मी हेनाक ते हे मी एक कुट नाही कोणा कुटसे बाई तू कुटीस काय ते हे मी आपण एक ठारा हेना लसूण कुटलं से ने हेना का आपण काढसो हे मी ने ते हे मी हेना का आपण गास्तीला लागाडना असे हो ते गास्तीला हेना मा नाखणा असे यत्र हे मी आपण लसूण कुटीन ये मेघ ददा हे मी ने तपला मा इना मा गास्तीला लागाडीन वारो आपण मेघ ददा ने तसंच आपण मिरी बी कुटले दा ने मिरी कुटीन आपण मेघ ददा हिना मा ते हे मी काय करूनस आपण अर्धा लिटर लसूण मा पेन नाखसो पाणी ने ती अर्धा लिटर होय जे लसूण मा हे मी ने हे मी आपण अर्धा ये मिरी मा नाखसो हे मी ये असं आपण हे मी मेघ ददा ने नाक ददा ते हिनाक हे मी आपण बिक्त करेन एक रात तक मेकणा आवश्य हिनाक ये असं आपण बिक्त करेन मेघ ददा के होतेन संध्यारे होतेन आपण हिनाक एक सिंद्र लीन हेरो रस काढसो आपण दुयन बी एक सिंद्र लीन ते हिनाक होतेन रस काढीन आपण होतेन फवारामा ये करसो नाखणे होतेन ही मी आपण तंबाखू मेकऱ्या ने
ते तंबाखू ने हेमी तुम कह मी हिना कसं करणं ने ते हिनेक आपण हेमी तात्रा पाणीमा उकावसो हिनेक એને રાત્રભર એના મેઘ દેશું તેના પાણીમાં અને અવતેને આપણું સંધારે હિના બી ઝારીને હેરો રસ કાઢ લેશું તે હિમે આપણું તાતલા પાણીમાં નાખશું હિમે હા જે બુડ જાણો જોઈએ અત્યારે આપણું ફોચો નાખણું આવશે એ પાણી असं हिनिक चावण आणि ते एकसारखं चावाय आणि ते गठ्ठ जाय एकू जागे ने ते ये बांग अशी पुरी चावायण जोय असं एक कहाणं बी सिंद्र लेणं जिजोवर राखीन गावासारखं असं तिना कसं मेघ देणं ती हिमी होते लसूण नाखसो आपण हिमी असं लसूण काढतो आपण हिमी मिरच्या बी नाखसू आणि एकठोच ही नाक आपण जारसू हिमी असं करीन हे नाक आखं काढ देता हिमी जार नावसे नाक रस काढसो आपण हिमी हेरोने असंच आपण हिमी भांग गरम करल्याने तेरे बी आपण असंच करेन रस काढसो हिमी असं हिमी नाक दे दाखव काढीन ने हिमी आपण हे नाक बी सिंद्रामा असं मेकीन हेरो बी रस काढसो हिमी एकालेन गतूच ही नाक बी फचो बांधणं असं आपण त्यार कसं काढे तसंच हिमी देखो आखा आपण रस काढले दा हिमीने 1 किलो मिरची रस काढ्या 1 किलो लसण रस काढ्या आणि 1 किलो भांगण रस काढ्या ते असं आपण एकटं कर देता ने ते हिनामा आपण हिमी गायन मूत नाखसू हिमी हा हिनामा लसूण मिरची तंबाखू लमित फवारा साहित्य 1 किलो हिरवी तिखट मिरची 1 किलो लसण 1 किलो तंबाखू अर्धा कप रोटल 1 लिटर गोमूत्र तयारी प्रक्रिया हिरवी मिरची बारीक करून अर्धा लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवणे लसूण बारीक ठेचून अर्धा कप रोटलमध्ये मिसळणे हा मिश्रणात 1 तासांनी अर्धा लिटर पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवणे 1 लिटर पाण्यात तंबाखू उकडून रात्रभर भिजत ठेवणे भिजत ठेवलेले सर्व मिश्रण कापड्याच्या सहाय्याने गाळून घेणे वापर 15 लिटर पाण्यासाठी 250 मिलीलिटर 1 पाव टाकून फवारणे सूचना 2 दिवसाच्या आत हे द्रावण फवारणीसाठी वापरावे पिठाची राबडी आता पीठ चांगले वाढले त्यांना आणखी खत घालायला हवे वाढीच्या या टप्प्यावर पिठाचे राबडी खत पिकांना चांगले मानवते पिठाची राबडी कशी बनवायचे हे दाखवणार आहे रेसिलीबाई पावरा आपण 5 पिठान राबडी खत बनवण्याचे 1 किलो ज्वार 1 किलो बाजरा 1 किलो मकाई 1 किलो गहूम 1 किलो कुदरी तयारी प्रक्रिया वरील धान्य दळून घेणे सर्व पीठ एकत्र करून पाण्यामध्ये उकळून राबडी बनवणे ही राबडी रात्रभर भिजत ठेवणे वापर फळ धरण्याच्या वेळी वापर करावा 200 लिटर पाण्यात राबडी मिसळून 1 एकरासाठी वापरावे एक दल 2 तास ठेवणे 1 ग्लास राबडी रीण पद्धतीने टाकणे दशपर्णी अर्क
इतर अनेक प्रकारांच्या किड्यांसाठी दशपर्णी अर्क फवारणी करता येईल. दशपर्णी अर्क म्हणजे 10 प्रकारचे वनस्पतीचं पालाचे रस गुरे अजिबात खात नाही असे कोणतेही पाने वापरता येईल. दशपर्णी अर्क बनवून दाखवणार आहे नरसिंह पावरा. આપણો બીજ પ્રક્રિયા કરીને બીજ પ્રક્રિયા કરીને બીજ યાર વેરલા છે ત્યારબાદમાં આપણું રાબડી ખત તૈયાર કરીને આપણું રાબડી ખત નાખેલા છે તે આપણા જંગલોમાં ખેતોમાં જો ઝાડ પાલા જનાવર નહીં ખાય તેના ઝાડ પાલાને આપણું પાંટા આબડીને ફર તૈયાર કરીને આપણું ખેતરમાં વાપર કરવાનો છે. આખા ઝાડાને પાંટા લઈ આવવાનો. મોટલા કોઈત્ર્યા, અનાજા, કંજી, ગાંડા કોઈત્ર્યા, અંડા કાકડી, ઉહવા, આકડીયા, નીમડા, ધોતરા, અંડી. એમે આપણું 1-1 કિલો એ પાલા કૂટતા. એક જણી ભાઈ આવું ત્યાં પાલા કૂટને જો એક ઢેક ત્યાં ઘાલી દે. ओली एक जणी उठू बोला धोत्रान पांटा है, मैं ओली कुट लेता. આપણો એમે યો ભૂકટો વાટલે દાતી 10 લીટર ગાયન મૂત આપણું એના કાજે ગાલીને આપણું 10 દાડા ભીકતો કરનો છે. એમે આપણું યો મૂત ઘાલ દેતા તે એના કાજે 10 દાડા મેકણો છે આપણું કાજે. दशपर्णी अर्क फवारा. साहित्य 10 लिटर गोमूत्र, 10 झाडाचे 10 किलो पाला. तयारी प्रक्रिया. पाने बारीक कुटून 10 लिटर गोमूत्रात 8 दिवसपर्यंत भिजत ठेवणे. कापड्याच्या साहाय्याने अर्क पिळून काढणे. वापर 15 लिटर पाण्यात अर्ध लिटर अर्क टाकून 1 महिन्यात 3-4 फवारणी करावी. 1 महिन्यापर्यंत अर्काची वापर करू शकतात. गौऱ्याची राख. पिकावर मावा आला की गौऱ्याची राख शिंपडायचे. गौऱ्याची राख शिंपडत आहे मोजलीबाई पावरा. मावा. साहित्य सुकलेल्या गौऱ्या जाळून राख तयार करणे. बारीक राख करून फडक्यात बांधून मावा पडलेल्या झाडावर टाकणे. सूचना. पावसामध्ये वापर करू नये. बोंड अळी, केसर अळी, उंट अळी इतर किड्यांसाठी वापरावे. आवडलं का सेंद्रिय शेतीची माहिती? याचा वापर केलं तर आखो बदली आहे. डहा डहा रीती आई गई ही मी आखो बदली ग. डहा डहा रीती आई गई ही मी आखो बदली ग. सेंद्रिय शेतीने शिक्षण लिहिणे आखो समजी गय. आखो समजी गय. डहा डहा रीती आई गई मी आखो बदली गय. सेंद्रिय शेतीने शिक्षण लिहिणे आखो समजी गय. आखो समजी गय. मैं ते बीजे खेतों वेर्यू कर में तेलु बियारू वेर्यू. मारो बीजे वारो गय सेंद्रिय क्षण ली.
સેન્દ્રિય ખેતીને શિક્ષણ લઈને આખો સમજી ગયો કે તમ કીડા ઘણા પોડ્યા માણસે કહે દેવી શેરે મિર્ચી લસણ મેં તંબા કોટીન ફવારું ખેતોમાં મેં તે દે દ્યો કીડા આઠા ખેતોમાં મર રહ્યા સેન્દ્રિય શિક્ષણ લઈ સેન્દ્રિય ખેતીને શિક્ષણ લઈને આખો સમજી ગયો દાહ રીતિ આઈ ગઈ મેં આખો બદલી ગયો સેન્દ્રિય ખેતીને શિક્ષણ લઈને આખો બદલી ગયો સેન્દ્રિય ખેતીને શિક્ષણ લઈને આખો બદલી ગયો